जेव्हा इथं आले तेव्हा रस्त्याने जाताना स्वामीजींचा बोर्ड पाहिला. बोर्ड पाहिल्याच्या नंतर मग माझ्या मुलांनी मी आजारी असताना मला इथं उचलून आणलं आणि जाताना मी अगदी स्वामीजींची रेखी घेतल्यावर चालत गेले. त्याच्यानंतर आम्ही खूप असे म्हणजे जास्त काही श्रीमंत नव्हतं, मुलं शाळा शिकत होती. मग माझा मुलगा इथं आल्याच्या नंतर PhD झाला. त्याच्यानंतर सेट नेटची परीक्षा दिली, मग कॉलेजला सर्व्हिसला लागला. माझी मुलगी इंजिनिअरिंगला गेली, तिचं इंजिनिअरिंग झालं. त्याच्यानंतर तिची इंजिनिअरिंगची पुढची पण शिक्षण झालं. दुसरी मुलगी डॉक्टर झाली म्हणजे PhD करून, आणि ती पण कॉलेजला कामाला लागली. मुलगी माझी याला PWला तिथं सर्व्हिसला लागली. मुलगा मॉडर्नला प्रिन्सिपल झाला. पहिला हे झाला, प्राध्यापक झाला, नंतर प्रिन्सिपल झाला, व्हाईस प्रिन्सिपल. आणि मग आमची खूप प्रगती झाली. त्यानंतर मी घर बांधलं खूप मोठं. गावाला जमीन गेली होती आमची 19 एकर, ती जागा मला मिळाली. त्याच्यानंतर मी कर्ज क्लासेस भेटायला गेल्याच्या नंतर मग मला त्या लोकांनी फोर्स करून मला जागा दिली. मला 1.5 एकर जागा त्यांनी दिली. तिथे मी रूम बांधलं. त्याच्यानंतर मी सिंहगडला रूम बांधलं. त्याच्यानंतर मी निगडीला मोठ्या फ्लॅट घेऊन तिथं PG केलं. आता मी गुरुपिंपळ्यामध्ये घर बांधून PG 9 फ्लॅट केल्यात. त्याच्यानंतर PG केले आणि भाडेकरी ठेवल्यात आणि गाड्या घेतल्या 3-4. नंतर मी गोव्याला एअरपोर्टचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्याच्यानंतर मी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भरपूर पैसे कमवले. त्याच्यानंतर मी कपड्याचा धंदा खोलला. मी बॅग विकते, कपडे विकते आणि लोकांना रेखी करते. माझा मुलगा डॉक्टर पण झाला गोव्याला जाऊन. आता तो पेशंट बरे करतो. आणि स्वामीजीचं जेव्हा आम्ही पेशंट करताना स्वामीजींचे फोटो आणि स्वामीजीची प्रार्थना लावूनच आम्ही सगळे पेशंट नीट करतो. माझं घरचं नाव, गावचं नाव शेलपिंपळगाव. आणि आता आम्ही सध्याला म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर आता गेल्या महिन्यामध्ये मी परत जमीन खरेदी केली आणि मुंबईच्या वाशीला मी आता जवळजवळ 55 लाखाचा फ्लॅट घेतला. म्हणजे मला कुठलं, मी जे स्वामीजीला सांगितलं ते माझं पूर्ण काम होत गेलं आणि मी अगदी स्वामीजीचं चित्र डोळ्यापुढे ठेवून सगळे उद्योग केले.